शिरूर कासार तालुक्यातील वडळी गावातील शेतकरी प्रकाश भिल्लारे यांनी आपल्या 4 एकर शेतामध्ये जानेवारी महिन्यात कांद्याची लागवड केली होती। 4 महिन्यानंतर कांद्याचे पीकही चांगले उगवून आले होते। त्यांनी मजूर लावून कांदा काढून आपल्या शेतामध्ये ठेवला होता। जेव्हा कांद्याला मार्केटमध्ये चांगला हमी भाव मिळेल तेव्हा कांदा व्यापाऱ्यांना विक्री करता येईल असे ठरले, पण अचानक मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे 4 एकर शेतामधील कांदा पावसाच्या पाण्यात भिजून गेला आणि सडून देखील गेला। नमस्कार, एमबीपी स्टार न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण शिरूर कासार तालुक्यातील वडळे गावामध्ये पोहोचलेलो आहोत। पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत। पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसानही मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे। आज आपण पाहू शकता इथं एका गावामध्ये पोहोचलो होतो आपण। त्या गावामध्ये शेतकऱ्यांनी 3-4 एकर मध्ये कांदा लागवड केली। तर कांदा हा पावसाच्या पाण्याने पूर्णपणे सडून गेलेला आहे। माझ्यासोबत या गावामधील शेतकरी आहेत, काही ग्रामस्थ आहेत। आपण त्यांच्याकडून अधिकची माहिती घेणार आहोत। आपलं नाव? माझं नाव प्रकाश शामराव भिल्लारे, राहणार वडाळी, तालुका शिरूर, कासार, जिल्हा बीड। आपण कांदा लागवड केली होती, किती एकर मध्ये कांदा लागवड केली? सर, माझी कांदा लागवड सगळी माझ्या बंधूची आणि माझी म्हणून 4 एकर मध्ये कांद्याची लागवड केली होती। तर लागवड करण्यापूर्वी अगोदर नोव्हेंबर महिन्यामध्ये मी बीज रोपण केलं। बीज रोपण केल्यानंतर 2 महिन्याचा त्याला कालावधी दिला। 2 महिन्यात ते बीजाचं रोपामध्ये रोप तयार झालं आणि रोप काढून नंतर जानेवारी महिन्यामध्ये त्याची लागवड केली। जानेवारीत लागवड झाल्याच्या नंतर बरोबर मे महिन्यामध्ये तो कांदा काढणीला आला। आता हो कांदा जो शेतामध्ये काढून पडलेला आहे, काय नुकसान झालं आहे? आता संपूर्णपणे पाण्याने पावसाने कांदा वाळला गेलेला आहे। म्हणजे तुम्ही कांदा लागवड कोणत्या महिन्यामध्ये केली आणि किती महिन्यानंतर कांदा काढला आणि नुकसान कसं झालं? कांदा लागवड केली जानेवारी महिन्यामध्ये आणि मे महिन्यामध्ये तो काढणीचा आला। मे महिन्यात कांद्याची काढणी केली आणि शेतामध्ये ठेवला या आशेने की 2-5 रुपये भाव भेटेल त्याला, पण कांद्याला भाव नसल्यामुळे कांदा ठेवण्यात आला आणि पाऊस चालू झाला आणि पावसाने पूर्णपणे कांद्याचं नुकसान झालं। म्हणजे पिकाला भाव नसल्यामुळे कांद्याला भाव नसल्यामुळे तुम्ही कांदा शेतामध्येच काढून ठेवला होता, पण अचानक पाऊस आल्यामुळे याचं नुकसान झालं? हो, कांदा भाव येण्यासाठी ठेवला, परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये सलग 20 दिवस पुन्हा पावसाने चालू केला। पाऊस चालू झाला आणि पावसामध्ये पूर्णपणे कांद्याचं नुकसान झालं। भाव तर नाहीच आहे आणि वरून पुन्हा पावसाने नुकसान केलं। तुम्ही जो कांदा लागवड केलेलं जे क्षेत्र आहे, तर ह्या क्षेत्रामध्ये पूर्णपणे सगळं पीक कांद्याचंच घेतलं होतं का? हो सर, 4 एकर मध्ये कांदा घेतला होता। 4 एकर मध्ये कांदा लागवड केली होती। 4 महिन्यात चांगलं उत्पन्न आलं होतं। मे महिन्याच्या पहिल्या सुरुवातीला त्यांनी कांदा लागवड केल्यानंतर पीक काढणी झाली त्यांची पूर्णपणे। पीक काढल्यानंतर कांदा त्यांनी ह्या शेतामध्ये असा तुम्ही बघू शकता, इकडे थापी मारलेली कांद्याची पलीकडपणे आहे। तर अशा पद्धतीने त्यांनी कांदा काढून शेतामध्येच ठेवला होता, पण अचानक पाऊस आल्यानंतर हा कांदा पूर्णपणे सडून गेलेला आहे। आपण पाहू शकता इथं शेतकरी आहेत, ते जो खराब झालेला कांदा आहे, सडलेला कांदा आहे, आपण पाहू शकता इकडे बघा, हा जो कांदा आहे पूर्णपणे सडलेला आहे, याच्यामध्ये काहीच राहिलेलं नाही। त्याच्यामध्ये आता हे कांदे निवडणं त्यांचं चालू आहे। चांगले कांदे तर कुठं दिसतच नाहीत। शेतकऱ्यांचं लाखो रुपयाचं नुकसान पावसाच्या पाण्यामुळे झालेलं आहे। इथं शेतकरी आहेत, त्यांच्यासोबत आपण संवाद साधू, त्यांच्याकडून अधिकची माहिती घेऊ। तुम्ही जो कांदा शेतामध्ये लागवड केली होती त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे, आता काय करतात? हे कांदा खराब झालेला त्यातला चांगला निवडतोय, सगळा नासून गेला तो निवडतो खराब झालेला। कांदा लागवड करण्यासाठी किती खर्च आला होता? खर्च तर खूप आला होता। बाया लावायचा, रोप, ते सगळं खूप खर्च आलता। बाया ते सगळं मिळून त्याच्यावर खुरपण ते सगळं करता 2-2.5 लाख रुपये आला खर्च। आणि आता यायचा आम्हाला कष्ट सगळं गेलं ह्याच्यामध्ये, जे येणार होतं ते सगळं कष्ट केलेलं ते सगळं पावसामुळे सगळा नाश झाला। आता हो जो कांदा आहे जो सडलेला आहे, त्याच्यामध्ये चांगला कांदा किती निघेल असं वाटतं? आता निघल का नाही त्याचाच भरोसा नाही, पण काढून बघत होता किती निघन काय निघन त्याच काय माहिती, बघत होत तरी पण आता
काढतोय आम्ही. इथं महिला आहेत काही. ताई, आपण कांदा जो लागवड केला होता हा पूर्णपणे कांदा पावसाच्या पाण्याने सडून गेलेला आहे. कांद्यामध्ये काही राहिल्या पण नाही, आळ्या झालेल्या आहेत आणि त्याच्यानंतर पूर्णपणे कांद्याचा चिखल झालेला आहे, पाणी देखील निघत आहे याच्यातून. तर आता कांदा सडून गेला आहे, तर शासनाकडून आपण काही मदत मागितली आहे का? हो, आता हे आम्ही कर्ज काढलं होतं बी आणायला, त्याला 4 एकर कांदा लावला. मुलीचं शिक्षण व्हावं म्हणून, मुलीचं लग्न, आणि तिच्यामुळं आम्ही 4 एकर मध्ये कांदा लावला. 2.5-3 लाख रुपये खर्च केला आणि ते आता पूर्ण पावसामध्ये सडून गेला. आता याचं आम्ही काय करायचं? त्याच्यामुळे आता हे सडलेला कांदा निवडतोय, आता याचा काही उपयोगच नाहीये ना आम्हाला. मग आता आम्ही त्याच्यामुळं काय करणार आहे? सडलेला कांदा तुम्ही गोळा करत आहे, साधारणतः याच्यामध्ये चांगला कांदा किती निघेल असं वाटतं? काय याच्यामध्ये निघण असा भरोसाच नाही आम्हाला. पूर्णपणे सडून गेलेला आहे त्यो, आणि काय निघणार आहे? त्याच्यामुळे आमचे सारे स्वप्न होते ते सारे धुळीला मिळवले. आता आम्ही काय करायचं याच्यामध्ये? सरकारने सांगावं आम्हाला याच्यात काही करायचंय ते. कांद्याचं मोठ्या प्रमाणामध्ये पावसामुळे नुकसान झालेलं आहे. शासनाकडून कुणी याचा पंचनामा वगैरे करण्यासाठी कोणी शासनाचे अधिकारी कर्मचारी कोणी इथं आले होते का? हो, काल आले होते, पण काय आता गेले ते हे करून शनी, फोटो काढून शनी. मग आता काय माहिती तेच काय करतील ते आम्हाला तरी. शासनाच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी काही तुम्हाला असं काही ठोस आश्वासन वगैरे काय दिलं भरपाईचं? काहीच नाही दिलं त्यांनी, नुसते फोटो काढून गेले ते. मग आता काय माहिती काय करणार आहे सरकार तरी. आता हे आमचं असं इतकं नुकसान झालंय, आता या मुलीचं लग्न, या मुलाचं शिक्षण, आणि हे आता मालक काही काम करीत नाही, त्यांचं ऑक्सिजन होईल, आणि आता हे काय करायचंय आम्ही? आपण पाहू शकतात इथं शेतकरी आहेत, महिलांना देखील अश्रू अनावर होत आहेत. ह्या शेतामध्ये त्यांनी जानेवारी महिन्यामध्ये कांदा लागवड केली होती. कांदा लागवड केल्याच्या नंतर एप्रिल महिन्यापर्यंत कांद्याचं पीक आलं होतं. तर मे महिन्याच्या पहिल्या सुरुवातीला त्यांनी कांदा काढल्याच्या नंतर शेतामध्ये ठेवला होता, पण अचानक पाऊस आल्यामुळे कांद्याचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे. आणि नुकसान झाल्याच्या नंतर कांदा हा पूर्णपणे सडून गेलेला आहे. कांद्याचा पूर्णपणे चिखल झालेला आहे. म्हणजे कांद्यांनी आज शेतकऱ्यांना रडवलं आहे. शासनाकडून यांनी अधिकचे म्हणजे जे नुकसान भरपाई मागण्यासाठी त्यांनी प्रयत्न देखील करत आहेत, पण शासनाकडून त्यांना आतापर्यंत कसलंही असं ठोस आश्वासन असं मिळालेलं नाही. शासनाचे काही अधिकारी असतील, कर्मचारी असतील, ते देखील इथं येऊन पंचनामा करून गेलेत असं त्यांचं म्हणणं आहे, पण त्यांनी देखील काही इथं पंचनामा केल्याच्या नंतर त्यांना भरपाई मिळेल म्हणून असं काही ठोस आश्वासन दिलेलं नाही. आपण पाहू शकता या महिला कांदा वगैरे गोळा करतात. कांद्याचा पूर्णपणे चिखल झालेला आहे. इथं कांद्यामध्ये म्हणजे काहीच राहिलेलं नाही. आता यांना असं किती कांदा याच्यातून चांगला निघल हे देखील सांगता येणार नाही, कारण की तुम्ही पाहू शकता हे पूर्णपणे कांद्याचं नुकसान झालेलं आहे. पूर्णपणे कांद्याचा चिखल झाला आहे पावसामुळं. कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर इथं शिवसेनेचे तालुका प्रमुख सोपान मोरे आहेत, ते देखील इथं पाहणी करण्यासाठी आलेले आहेत. आपण त्यांच्यासोबत संवाद साधूयात. इथं शेतकऱ्याच्या शेताचं म्हणजे जे कांद्याचं पीक होतं ते काढलेलं आहे, त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आपण इथं पाहणी करण्यासाठी आलेलो आहात. काय वाटतं आपल्याला याच्याशी? खरं तर या ठिकाणी आज खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांची नुकसान झालेलं आहे. कारण ह्या महायुती सरकारने हा उन्हाळी लाल कांदा आहे खरं तर, आणि हा लाल कांदा ज्यावेळेस काढणीच्या अगोदर मला वाटतं काहीतरी 2803 रुपये भाव होता. ज्यावेळेस भाव होता त्यावेळेस कांदा काढणीला आला नव्हता. पण ज्यावेळेस जसंच कांद्याला सुरुवात केली या सरकारने, म्हणजे हमेशा जर तसा विचार केला तर हमेशाच या सरकारचा आणि शेतकरी बांधवांचं एक समतुल्य आहे की जोपर्यंत शेतामध्ये पीक आहे तोपर्यंत भाव गगनाला भिडलेला असतो, आणि जसं जसं पीक ते काढणीला सुरुवात होती तसं तसं पूर्ण लो पॉईंटला येतं, म्हणजे झिरोला येतं. जसं की या शेतकरी बांधवांनी जसं काय शेतकऱ्यांना मारण्याची सुपारी घेतलेली आहे. खरं तर हा कांदा लहान लेकराप्रमाणे सांभाळावा लागतो, लहान लेकराप्रमाणे जोपासावं लागतं. या शेतकरी बांधवांना आमच्या इकडे इतकी वाईट परिस्थिती आहे, जर समजा या कांद्याला पाणी द्यायचं झालं तर आम्हाला कधी दिवसा लाईट नसते. हे हरामखोर महावितरण अधिकाऱ्यांचे इंजिनियर हे अधिकारी जे आहेत, वायरमॅन आहेत, हे कधी लक्ष देत नाहीत. ज्यावेळेस या कांद्याला शेतकरी बांधवांना पिकांना पाणी द्यायचं त्यावेळेस रात्रीचं आम्हाला साप विंचू यांच्याशी लढाई करून आम्हाला हा पीक जोपासावं लागतं, याला पाणी द्यावं लागतं. जीवाची पर्वा न करता या पिकासाठी आम्हाला लढावं लागतं. या शेतकरी बांधव त्यासाठी मरमर करतात. खरं तर आता या कांद्याला भाव काहीतरी 1100 का 1200 रुपये आहे, आणि हा कांदा काढण्यासाठी शेतकरी बांधवांना आता सध्या मजूर भेटत नाही. मजूर
बाहेरगावून आयात करावा लागतो, त्या मजुरांना आणावं लागतं, पदर खर्चाने आणावं लागतं, त्यांचं चहा पाणी लिंबू उन्हाचं तानाचं सगळ्या सोय त्यांची करावी लागते. म्हणजे एक एकर मध्ये जवळजवळ 25 ते 30 हजार रुपये खर्च येतो काढणीला. आणि या सरकारने नियमाने कमीत कमी 3000 ते 3500 रुपये तरी भाव द्यायला पाहिजे, त्यावेळेस कुठेतरी परवड होतं. या कांद्याच्या जोर लहान लेकराचा औषधाचा खर्च असेल, वयस्कर आजी आजोबांचा घरातील व्यक्तींचा खर्च असेल, लग्नांचा खर्च असेल, मुलींचा शाळेचा खर्च असेल, या सगळ्या पिकावर असतो. पण या महायुती सरकारमधील या लोकांना बिलकुल यांनी लाजा सोडलेल्या आहेत, हे शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेले आहेत. तर या ठिकाणी मी एवढंच सांगू शकतो, या कांद्याला या 4-8 दिवसात जर यांनी हमीभावाप्रमाणे हा कांदा विक्रीच घेतला नाही, या कांद्याला जर भाव नाही दिला, तर शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने या शिरूर तालुक्यामध्ये चक्क जाम आंदोलन करून या सरकारच्या नाकी नळ आणल्याशिवाय राहणार नाही. तुर्तास या ठिकाणी मी थांबतो, कारण भरपूर या ठिकाणी नुकसान झालेलं आहे, तुम्ही तर पाहू शकता. बाकीचे शेतकरी बांधव देखील आहे. पत्रकार साहेबांना विनंती करतो की हे जेवढं हायलाईट होईल याला हायलाईट करा, याला प्रत्येक टीव्हीला दाखवा, कळू द्या सरकारला. एसी रूम मध्ये बसलेत ना, या माता भगिनींच्या अक्षरशः डोळ्याला पाणी आलेलं आहे, यांच्या तोंडचं पाणी सुटलेलं आहे. यांना म्हणजे काय करा अशी परिस्थिती. याच्यावर बरेच काही स्वप्न बघितलेले असतात, शाळेपासून ते लग्नापासून ते दवाखान्यापर्यंत या कांद्यावर या शेतातल्या पिकावर स्वप्न बघितलेले असतात. त्या स्वप्नाची पूर्ण राखरांगोळ होती. या नैसर्गिक आपत्ती, नैसर्गिक पावसाच्या पुढे कुणी काही करू शकत नाही. या शेतकरी बांधवांकडे कांदा ठेवण्यासाठी पाहिजे असा मुबलक निवारा नाही. 4-4, 5-5 एकर म्हटलं जर पीक निवाऱ्यामध्ये ठेवायचं म्हणलं तर 2-2 एकरचं शेड मारावं लागेल. सरकारच्या बापाच्या घरून पैसा आणायचा इतके श्रीमंत शेतकरी आहेत का? या सरकारला लाज वाटली पाहिजे. हा कांदा ठेवण्याअभावी आणि तुमच्या शून्य नियोजनामुळे या शेतकरी बांधवांचं पिकाचं नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांना खरं तर तुमच्या नादानपणामुळे आत्महत्या करायची वेळ येते. तर मी नम्रतेची विनंती करतो सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने, येत्या 8 दिवसात या कृषी अधिकाऱ्यांनी, तहसीलदार साहेबांनी स्वतः येऊन पंचनामे करून तुमच्या त्या अधिकाऱ्यांना तात्काळ आदेश देऊन हे पंचनामे केले पाहिजे. ज्यांचे नुकसान भरपाई झालेले आहे याची दुप्पट शेतकरी बांधवांना नुकसान तात्काळ लगेच पंचनामे आणि त्यांच्या अकाउंटला पैसे, नाही तर तुम्ही पंचनामे करायचे पुन्हा त्याला 5-5 वर्ष लावायचे. हे असलं करू नका, अन्यथा तुम्हाला तीव्र शिवसेनेच्या रोषाला सामोरं जावं लागेल. या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. इथं शेतीमध्ये कांदा काढून ठेवलेला आहे, कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. कुणी शासनाचे अधिकारी कर्मचारी यांनी इथे पंचनामा केला आहे नुकसानीचा? काल तहसीलदार साहेबांच्या आदेशाप्रमाणे आपले तलाठी आले होते आणि कृषी सहाय्यक पण आले होते. त्यांनी सुद्धा काल पंचनामा केलेला आहे. त्याला काय त्यांचं काय आश्वासन वगैरे काय तुम्हाला? आश्वासन वगैरे काय नाही त्यांचं, फक्त आले, फोटो काढले आणि गेले. तुम्ही 4 एकर मध्ये कांदा लागवड केली होती, ह्या कांद्याला लागवडीसाठी खर्च किती आला? आता 4 एकरला साधारणपणे 2 लाख रुपये खर्च आला. म्हणजे बीज टाकण्यापासून कांदा लागवडीसाठी 4 एकरला 2 लाख रुपये खर्च आला. तुम्हाला लागवडीसाठी 2 लाख रुपये खर्च आला. मग तुम्हाला कांदा लागवड केल्यानंतर, कांदा आल्यानंतर तुम्ही पीक काढलं कांद्याचं, मग तुम्हाला अपेक्षा काय होती? कितीपर्यंत तुमचा कांदा बाजार भावात म्हणजे गेला असता? साधारणपणे या 4 एकर मध्ये 6 ते 7 लाख रुपयाचं उत्पन्न अपेक्षित होतं. परंतु या बाजारभाव नसल्यामुळे कांदा ठेवण्यात आला आणि नंतरच्या काळात पाऊस चालू झाला आणि पावसामुळे कांदा पूर्णपणे सडून वायाला गेलेला आपण पाहिलं बी असेल. आणि पाहू शकता आपण की पूर्णपणे कांदा सडलेला आहे. 4 एकर मध्ये यांनी कांदा लागवड केली होती. कांदा लागवड केल्याच्या नंतर 2-2.5 लाख रुपये त्यांनी लागवडीसाठी खर्च केला होता. पण कांद्याचं पीकही चांगलं आलं होतं. कांदा काढला होता त्यांनी शेतामध्ये, कांदा काढून सुकण्यासाठी ठेवला होता. पण अचानक जोरदार पाऊस आल्यामुळे कांदा पूर्णपणे सडून गेलेला आहे, जमीनदोस्त झालेला आहे. आपण पाहू शकता कांद्यामध्ये आळ्या झालेल्या आहेत. कांदा खाण्याच्या सुद्धा लायकीच राहिलेला नाही. पूर्णपणे कांद्याने यांना रडवलं आहे. आपण पाहू शकता इकडं जो कांदा सडलेला आहे. आज त्यांच्या घरचे महिला असतील, लहान मुलं असतील, जो सडलेला कांदा आहे त्याच्यामधून चांगले चांगले कांदे जे आहेत ते गोळा करत आहेत. इथं काही नागरिक आहेत, आपण त्यांच्यासोबत अधिक संवाद साधणार आहोत. वडळे गावामधील परिस्थिती तुम्ही पाहू शकता. शेतकऱ्यांनी बाजरी काढली होती. बाजरी काढल्यानंतर शेतामध्ये त्यांनी ठेवली होती. तर पावसाच्या पाण्यामुळे हे बाजरीला तुम्ही पाहू शकता कोंब फुटलेत, अक्षरशः म्हणजे असं गवत उगलंय. पूर्णपणे या बाजरीचं नुकसान झालेलं आहे. 40-50 क्विंटल बाजरीचं पीक निघलं होतं, ते पूर्णपणे नष्ट झालेलं आहे.
आपण पाहू शकता हे शेतकऱ्यांच्या हातामध्ये तुम्ही पाहू शकता हे बाजरीचे कणस आहेत. हे कणसांना असे तुम्हाला सांगतो गवत उगलेलं आहे, त्याला कोंब फुटलेले आहेत. पूर्णपणे बाजरी नष्ट झालेली आहे. पावसाच्या पाण्यामुळं यांचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे. आपण पाहू शकता अशा पद्धतीने बाजरीचं नुकसान झालं आहे. आपण किती एकर मध्ये उडीदाची पेरणी केली होती? 2.5 एकर मध्ये. आता उडीदाचं पीक आपण काढलेलं आहे, पावसामुळे किती नुकसान झालं आहे? नुकसान म्हणजे ते काहीच येणार नाही, काहीच होऊ शकत नाही. नुकसान सगळं झालं 100%. आता काय परिस्थिती आहे याची? परिस्थिती काय, आता हे खायला सुद्धा परवडत नाही ना उपनेट मध्ये काढायला. खर्च झालाय विकास काटून, 1 रुपया नाही. आता पोरं शिकत शाळेत बाहेर. आता शासनाचे काही प्रतिनिधी अधिकारी वगैरे कर्मचारी इथं येऊन त्यांनी पंचनामा वगैरे केलेला आहे याचा? काहीच नाही, पंचनामा नाही, कुणीच नाही आलेलं आमच्याकडे. नमस्कार, MBP स्टार न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण शिरूर कासार तालुक्यातील वडळ या गावामध्ये पोहोचलेलो आहोत. इथं आता आपण थोड्या वेळापूर्वीच पाहिलं की कांदा असेल, उडीद असेल, त्याच्यानंतर बाजरी असेल, यांचं पावसाच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. आपण पाहू शकता माझ्याकडे काही शेतकरी आहेत, त्यांचंही उडीदाचं पीकचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. त्यांच्याकडून अधिकची माहिती घेणार आहोत आपण. बाबा, आपलं नाव काय? दादा आप्पा डोकी. बर, आपण हा जो उडीद आहे लावलेला, याच किती एकर मध्ये याचं पीक घेतलं होतं आणि काय नुकसान झालं आहे? त्याला कोंबच आले, सगळे काढून पडलं आणि त्याच्यावर पाऊसच लागला. किती एकर मध्ये पीक घेतलं होतं? 2.5 एकरात. आणि आता सध्या काय परिस्थिती आहे? पार सर्व वायालाच गेले, करायला की सुद्धा नाही राहिले. याचं उत्पन्न किती वाटतं? आता उत्पन्न काहीच नाही. आता काय पडायचे, 4-2 गोण्या होत्या ते बी एकदम कमी भावातच जातात. त्याचं काय येतं, आपल्यासोबत आलेत सारे कोंबच आलेत, काय नाही काय त्याला खाली. आपल्यासोबत या गावामधील तलाठी काका आहेत, त्यांनी इथं येऊन स्पॉट पंचनामा केलेला आहे. आपण त्यांच्याकडून अधिकची माहिती घेणार आहोत. वडळी गावामधील जे शेतकरी आहेत, कोणाचं तुरीचं नुकसान झालं असेल, कोणाचं उडीदाचं नुकसान झालं असेल, कोणाचं कांदा असेल किंवा बाजरी असेल, पावसाच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आणि कांद्याचा देखील पूर्णपणे चिखल झालेला आहे, सडला आहे कांदा. तर याचा पंचनामा केलेला आहे. तर यांना मदत कशी मिळेल? आता आम्ही स्पॉट पंचनामा GPS फोटो लावून घेतले त्यांचे. पूर्णपणे कांद्याचा पूर्ण वायाला गेला, 100% झालं असेल त्यांचं. गावामधील जे शेतकरी आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये पावसाच्या पाण्यामुळे नुकसान झालेलं आहे. तर आता पंचनामा केला आहे, काय माहिती सांगा? पंचनामा केलाय आम्ही, स्पॉट पाणी करून केलाय त्यांचा पंचनामा. किती शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे? सरासरी आता चालूच आहे पंचनामे कालपासून. आता शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आहे, तर यांना किती टक्के अनुदान भेटेल? त्यांना किती टक्के नुकसान झालंय त्यांचं? 33% पुढं नुकसान झालं, अनुदान 100% मिळतच त्यांना. आता काही शेतकरी असे आहेत की त्यांचं कांद्याचं किंवा उडीदाचं पूर्णपणेच नुकसान झालेलं आहे. बाजरी आहे, बाजरीला देखील पावसाच्या पाण्यामुळे कोंब फुटलेले आहेत आणि पूर्णपणे बाजरी पण कामातून गेलेली आहे. मग आता यांचं 100% नुकसान झालेलं आहे ना, मग आता यांना अनुदान भेटेल? हो, भेटेल. आता याची प्रोसिजर कशी राहील, अनुदानाची प्रोसिजर कशी राहील? आम्ही गावाचं पूर्ण क्षेत्र किती बाधित शेतकरी आहेत त्याची संख्या देऊन त्यांचं क्षेत्र कळवतो शासनाला, त्यानुसार त्यांना अनुदान मिळेल. अनुदानाचा जो कालावधी आहे तो कसा आहे, म्हणजे किती महिन्यापर्यंत किंवा किती दिवसापर्यंत त्यांना अनुदान भेटेल? आता कृषी खाते आणि तहसील कार्यालयामधून पूर्ण आकडेवारी कलेक्टर ऑफिसला कळवतो तहसीलदार साहेब. आम्ही दिल्यानंतर त्यानंतर अनुदान 2-4 महिन्यात येऊन जाते. आपण पाहू शकतात शिरूर कासार तालुक्यातील जे वडळी गाव आहे ते गावचे तलाठी काका आपल्या सोबत आहेत. त्यांनी ह्या भागामधील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन स्पॉट पंचनामा केलेला आहे. अशा पद्धतीने त्यांनी जागेवर शेतकऱ्यांसोबत संवाद साधून त्यांच्या शेतामध्ये जाऊन याचा पंचनामा करून काय नुकसान झालेलं आहे, किती टक्के नुकसान झालेलं आहे याचे फॉर्म देखील त्यांनी भरलेले आहेत. आता याचा स्पॉट पंचनामा झाल्यानंतर याचा जो
पाहणीचा जो अहवाल असेल पंचनाम्याचा, तर हे तहसील कार्यालयामध्ये पाठवून त्यांना शासन दरबारी ते पाठवणार आहेत आणि त्याच्यानंतर ह्या शेतकऱ्यांना याचं नुकसान भेटणार आहे.